सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। सातव्या अनुवाकावरती आपण आहोत भृगुवल्लीच्या. भृगूनं प्रत्येक टप्प्यावरती साधना केली आणि एकेका कोशाला त्यानं जाणून घेतलं आणि शेवटी तो आनंद कोशावरती आला की जिथे त्याचा विचारही थांबला आणि एकमात्र तो ब्रह्माशी निगडीत झाला. हे जे ब्रह्मतत्वापर्यंत येणं आहे त्याची सुरुवात त्याच्या अन्नमय कोशापासून झाली. म्हणून इथून पुढले जे मंत्र आहेत हे अन्नाशी निगडीत आहेत आणि अन्नाकडे मी कशा रीतीनं बघावं याचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये आहे. अन्न हा आपला मूळ बेस आहे. जो आहार आपण ग्रहण करतो त्याचाच आपल्या सप्तधातूंवरती परिणाम होतो. म्हणून माझ्यातला जर सत्वगुण मला जेवढा विकसित करायचा असेल त्यासाठी माझ्या अन्नाकडे, सात्विकतेकडे, त्याच्या शुचितेकडे मला बघता आलं पाहिजे. म्हणून सातव्या अनुवाकामध्ये त्यांनी पहिल्यांदा असं म्हटलेलं आहे, अन्नम न निंद्यात तद्व्रतम प्राणो वा अन्नम शरीरम अन्नादम प्राणे शरीरम प्रतिष्ठितम शरीरे प्राणाः प्रतिष्ठिताः तदेतद् अन्नम अन्ने प्रतिष्ठितम स य एतद् अन्नम अन्नमने प्रतिष्ठितं वेद प्रतिष्ठति. अन्न वा अन्नादो भवति महान् भवति प्रजया पशुभिर्ब्रह्मवर्चसेन महान् कीर्त्या. अन्नम न निंद्यात, अन्नाची निंदा करू नये. तद्व्रतम, ते तुमचे व्रत होवो. प्राणः वा अन्नम, प्राण म्हणजेच अन्न आहे. शरीरम अन्नादम, शरीर हा अन्नाचा खाणारा आहे म्हणजे शरीर अन्नावरती अवलंबून आहे. शरीरम प्राणम प्रतिष्ठितम, शरीर प्राणामध्ये स्थित आहे आणि प्राणः शरीरे प्रतिष्ठितम, शरीराच्या आधारानं प्राण आहे. तद एतद अन्नम अन्ने प्रतिष्ठितम, अशा रीतीने अन्न अन्नात स्थित आहे. सहा याः एतद अन्नम अन्ने प्रतिष्ठितम वेद, अन्न अन्नात स्थित आहे हे जो जाणतो सहा ब्रह्मे प्रतिष्ठती, तो ब्रह्मात स्थित होतो. सहा अन्नवान अन्नाद भवती, तो अन्नवान आणि अन्न खाणाराही होतो म्हणजे इतरांनाही अन्न तो देऊ शकतो. प्रजया पशुभिः ब्रह्मवर्चसेन महान् भवति, महान कीर्त्याः भवति. प्रजा, पशु आणि ब्रह्मवर्चस्व यांनी मोठा होत तो कीर्तिवान होतो. आपल्या 3 लोकेशणा आहेत, वित्तेषणा, पुत्रेषणा आणि दारेषणा किंवा लोकेशणा. या अनुषंगानं जीवनामध्ये आम्ही सतत वावरतो. पण या विचारांचा प्रभाव ब्रह्मचिंतनावरती होतो. कारण ह्या 3ही ईषणा आर्थिक असेल, कीर्तीच्या अनुषंगानं, लोकेशणेच्या मानापानाच्या अनुषंगानं असेल, परिवाराच्या अनुषंगानं असेल, ही सगळी बाह्यांगाशी निगडीत आहेत. म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं जर ब्रह्मचिंतनाचा भाव घ्यायचा असेल तर ज्याच्यामुळं हे ब्रह्मचिंतन अधिक चांगल्या रीतीनं होईल त्या मूळ अन्नाकडे आपण वळायला हवं.
म्हणून छात्रांना इथून ऋषी हा संपूर्ण उपदेश देत आहेत. भृगु त्यांचा अनुभव त्या अनुषंगानं देत आहेत की अन्नम न निंद्यात, अन्नाची निंदा आपण कधीही करू नये, हे आपलं व्रत असावं. जरी तिखट मीठ कमी जास्त झालेलं असलं तरीही सुद्धा त्याच्यावरचा पर्याय आपण शोधावा. पण ते अन्न वाईट आहे किंवा अयोग्य झालं अशा रीतीनं आपल्या वृत्तीला आपण प्रक्षोभित करू नये, ही भूमिका ऋषींची या ठिकाणी आहे. म्हणून अन्न आणि अन्न खाणारा म्हणजेच एक प्रकारानं ब्रह्मतत्व सगळीकडेच आहे. अन्नाच्या निर्मितीतही ब्रह्म आहे. जे अन्न माझ्या समोर आलेलं आहे तेही ब्रह्म आहे आणि ते अन्न ग्रहण करणारा मी हाही ब्रह्म आहे. म्हणून इथून पुढल्या सगळ्या मंत्रांमध्ये हे दोनही अंगानी आहे की मी खेतो आहे आणि मी निर्माण करतो आहे. अन्नम न निंद्यात, म्हणून अन्नाच्या अनुषंगानं आम्हाला आमचा भाव हा जेवढा सात्विक ठेवता येईल तेवढा आम्ही अधिक सात्विक होत जातो आणि ती सात्विकता आमच्या विकारांना किंवा विषय वस्तूंना एक प्रकारानं नियंत्रित करते. एक पर्सनल अनुभव शेअर करू. माझ्या खूप वर्ष लक्षातच आलं नव्हतं की जेवायला बसले, पहिला घास घेतला की त्याच्यामध्ये काय कमी आहे हा विचार असायचा माझा, की तिखट कमी आहे का मीठ कमी आहे. आणि मी नेहमी म्हणायची की मी चांगला स्वयंपाक नाही करत म्हणून. प्रत्येक निंदाचा विचार असायचा. पहिला घासाला पहिला विचार निंदाचा. हे खूप वर्षांनी माझ्या लक्षात आलं. एक दिवस असाच अभ्यास करत होतो, त्या दिवशीपासनं तो विचार मी टाकला. तेव्हापासनं मला अन्न टेस्ट पण करायला लागत नाही, परफेक्ट स्वयंपाक होतो. म्हणजे ना तिखट कमी पडतं ना मीठ कमी पडतं. पण ते इतका सूक्ष्म विचार येऊन जातो की आपल्याला रिअलाइजच होत नाही की हा थॉट आलेला आहे. आम्ही झाले आता ह्याला पण अन्नाचं आमच्या जैन धर्मामध्ये खूप महत्व आहे. म्हणजे ताट धुवून प्यायचं, जेवण झालं की ताट धुवायचं प्यायचं. आमचे गुरु आहेत ते पात्र सगळी धुतात, 2-2दा 3-3दा धुतात की एवढ्यासा सुद्धा वेस्ट जाऊ. आमच्याकडं म्हणजे भांड्यांना खरकटच नसतं, एक शीट पण त्याला लागलेलं नसतं. जैन धर्मामध्ये अन्नाला खूप महत्व दिलेलं आहे. अन्न आणि अन्नदान. म्हणून एक प्रकारानं बाह्य जगतही ज्या वेळेला आत्मरूप किंवा ब्रह्मरूप या जाणीवेवरती जर मी येत असेन तर कोणाच्याच अनुषंगानं कोणत्याही स्वरूपामधली निंदा किंवा द्वेष हा माझ्यामध्ये निर्माण होता उपयोगाचा नाही. आणि शरीर, प्राण आणि अन्न हे तिघही एकमेकांशी रिलेटेड आहेत. म्हणून इथे त्यांनी प्राणो वा अन्नम शरीरम अन्नात प्राणे शरीरम प्रतिष्ठिता, तिघांचा समन्वय त्यांनी दिलेला आहे. आमचा देह जो निर्माण झाला हा देहसुद्धा कुठे ना कुठेतरी कोणाचं तरी अन्न आहे. भले आम्ही त्यालावरती अग्निसंस्कार केलेला असला तरी अग्निसंस्कारानंतर खाली राहणारी जी राख आहे ती राखही ज्या वेळेला जमिनीत जाते तेव्हा ती वनस्पतींच्या अनुषंगानं असेल किंवा अन्य प्राण्यांच्या अनुषंगानं असेल, ती कुठे ना कुठेतरी त्या मातीशी एकरूप होते आणि उपयोगाला येते. म्हणून देहाला प्राणाची आवश्यकता आहे. देह अन्नाच्या अनुषंगानं राहतो आहे. म्हणून देह, प्राण आणि शरीर या अन्न या तिघांचाही एक प्रकारानं समन्वय आहे. पंचप्राणांच्याच कार्याचा विचार मूळ अन्नाच्या बेसवरती त्यांनी या ठिकाणी घेतला. जैन धर्माचा हा लोगोच आहे. जीवो जीवस्य जीवन इथं दिलेलं आहे. आणि परस्परोपग्रहो जीवाना, प्रत्येक प्राणी प्रत्येक जीवावर उपकार नाही उपग्रह उपकार करत असतो, साह्यभूत होत राहतो तो. म्हणून मग आत्महत्या ही ह्याच्यासाठी निषिद्ध आहे. तो गुन्हा मानला जातो कारण तुम्ही बाकीच्या जीवांचं नुकसान केलं. म्हणून पुढल्या ह्याच्यामध्ये अन्नाचा दुसरा व्रताचा भाग त्यांनी दिलेला आहे.
अनुवाक 8 मध्ये अन्नम न परिचक्षित तदव्रतम आपो वा अन्नम ज्योतिरन्नादम अप्सु ज्योतिः प्रतिष्ठितम ज्योतिष्याप्यः प्रतिष्ठितः तदेतद् अन्नम अन्ने प्रतिष्ठितम स य एतद् अन्नम अन्ने प्रतिष्ठितम वेदं प्रतिष्ठितिष्ठति अन्नवा अन्नादो भवति महान् भवति प्रजया पशुभिर्ब्रह्मवर्चसेन महान् कीर्त्याः अन्नम न परिचक्षित तदव्रतम अन्नाचा त्याग करू नको हेही तुझं व्रत असावं. आपो वा अन्नम पाणी हेही अन्नच आहे. ज्योतिही अन्नादम अग्नी हा अन्न खाणारा आहे. अप्सु ज्योतिही प्रतिष्ठितम पाण्यात अग्नी स्थित आहे. आपः ज्योतिषी प्रतिष्ठतः पाणी अग्नीत स्थित आहे. तद एतद अन्नम अन्ने प्रतिष्ठितम म्हणून अन्न अन्नावरतीच आहे. सहा या एतद अन्नम अन्ने प्रतिष्ठितम असे हे जाणावे आणि तोच ब्रह्मस्वरूप आहे. तो ब्रह्मात स्थित असतो. पहिल्यांदा अन्नाची निंदा नको आहे. म्हणून माझ्या समोर आलेलं अन्न हे मला ईश्वरी प्रसाद आहे या भावनेनं मला ते स्वीकारता आलं पाहिजे. वऱ्हाडकडे एक महाराज होऊन गेले, प्रल्हाद महाराज म्हणून. एक दिवस रामाला नैवेद्य दाखवताना जी दोडक्याची भाजी केलेली होती ती पूर्णपणानं ते दोडके कडू निघालेले होते. नैवेद्य वगैरे सगळा दाखवला गेला आणि सगळी पंगत ज्या वेळेला बसली त्यावेळेला बाकीच्यांनी असं म्हटलं की अरे ही सगळी भाजी कडू आहे, आम्हाला नको. महाराज असं म्हणाले, ज्या अर्थी रामानं ही भाजी खाल्लेली आहे त्या अर्थी आता मला ती मी खाणार आहे. म्हणून इतरांनी जेवण नाकारलं पण त्यांनी मात्र ती कडू भाजीसुद्धा पानामधली जी होती ती संपवली. म्हणून अन्नाच्या अनुषंगानं आपण निंदाही करू नये आणि त्याचा त्यागही करू नये. उष्ट टाकू नये हे म्हणजे हाही एक भाग त्याच्यामध्ये जास्त म्हणजे कसं आपण उपास वगैरे करतो त्यावेळेला त्यागच असतो. टाकू नये घेतलेलं म्हणजे आजही आपण सुशिक्षितांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की बुफे सारख्या सिस्टीममध्ये काय घ्यायचं आणि किती घ्यायचं हे माझ्या हातात आहे. तरी सुद्धा प्लेटमध्ये अशा पद्धतीनं घेतलं जातं आणि ते बरंचसं त्या वेस्ट मिळणार नाही इतकं भरून घेतात ते. आपण पूजेला वगैरे फक्त नैवेद्य दाखवतो, खरं म्हणजे रोज नैवेद्य दाखवायचं म्हणजे गपचूप खाणार. म्हणून अन्नचा मान राखणं किंवा त्याचा आदर असणं हा भाग आहे. इथे त्यांनी जलतत्व आणि अग्नितत्वाचा विचार अन्नाच्या अनुषंगानं केलेला आहे. मगाशी प्राणाचा आणि देहाचा विचार केला. तिथे थोडंसं एक सांगू का, म्हणजे आता त्यांचा संबंध म्हणजे पाणी आणि जल आणि अग्नी. पाणी म्हणजे त्याची कॉन्फिगरेशन म्हणजे केमिकल हे काय H2O म्हणजे दोन्ही हवाच आहेत. हो हो. आणि ते एकत्र कसे येतात, अग्नीमुळे येतात आणि मग ते पाणी बनतं. म्हणजे अग्नीचा संस्कार तिथं तो झाला. उष्णता आवश्यक आहे आणि ऑक्सिजन आणि त्याच्यामधनं ते पाणी बनलं. म्हणून जलाच्याच अनुषंगानं आमच्यामधल्या जठराग्नीचं पचन आहे. म्हणून जेवणानंतर पाणी जे आपण पितो आहोत त्या पाण्याचा उपयोग तुम्ही घेतलेल्या अन्नाच्या पचन क्रियेशी निगडित आहे. म्हणून आज विज्ञानही ते मान्य करतं की जे आमच्या ऋषीमुनींनी याच्याच आधी सांगितलं, सावकाश जेवा म्हणजे अवकाश, जागा ठेवून जेवा. म्हणजे माझं जेवण जे आहे ते मुळात मी समजा जर 3 पोळ्या खाणार असेल तर माझं जेवण मुळातच 2 पोळ्यांवरती मी असावं ठेवावं. उरलेल्या एका पोळीतला अर्धा भाग हे माझं पाणी असेल
आणि अर्धा भाग जो आहे हा पचनक्रियेला, प्रोसेसला मोकळी जागा, अवकाश त्याच्यासाठी आहे. म्हणून आम्ही अन्नाच्या बाबतीमध्ये जलाचाही संबंध आहे आणि जोपर्यंत माझा जठराग्नी प्रदीप्त होत नाही तोपर्यंत अन्न ग्रहणही करू नये. अग्नी प्रदीप्त झाला तर तो तुमच्या अन्नाला व्यवस्थित पचनक्रियेमध्ये आणतो. म्हणून अग्नीचाही संबंध आहे आणि पचनाचाही संबंध आहे. म्हणून अन्नाच्या दृष्टीनं पाणी आणि अग्नी या दोघांची गरज लक्षामध्ये घेत त्यांनी इथे आपोवा अन्नम आणि ज्योतिरन्नादम या दोहोंचा विचार केलेला आहे. म्हणून अन्न, प्राणी, अग्नी आणि जल या 3 भूतांचा विचार करत पुढे ते जे आले ते आकाश आणि पृथ्वीकडे आले 9व्या अनुवाकामध्ये. हायड्रोजन आणि प्राणवायू यांनी दिलेला, विद्यानंदांनी दिलेला. तेव्हा पाणी तयार अर्ध राहिलं ना 8व्या अनुवाकाचं, हा, की त्याला तदेदद अमान्ये अन्ने प्रतिष्ठितम. हा, म्हणजे वेद प्रतिष्ठितम अन्नवानो. हा, आता हे काय आहे, हे प्रत्येक मंत्राला त्यांनी दिलेले आहेत की जो अशा रीतीनं अन्नाच्या अनुषंगानं विचार करतोय आणि ब्रह्मतत्वाची भूमिका घेतो आहे त्याला त्या अनुषंगानं महान भवती प्रजया पशुभिर ब्रह्मवर्चसेन महान कीर्त्या. मागच्या ह्याच्यातही ते होतं की एक प्रकारानं तुम्ही तुमच्या उत्तम विचारांची प्रजा निर्माण करता. पशूंच्या धनाचा विचार जो आहे, पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा तुम्ही ब्रह्मतत्वाचा विचार करता आणि अशा रीतीनं जो सर्वत्र ब्रह्म बघतो तो कीर्तिमान होतो. म्हणून पुढे त्यांनी असं म्हटलं, अन्नम बहु कुर्वीत तदव्रतम. पृथ्वी वा अन्नम आकाशोद अन्नादाः पृथिव्याम आकाशः प्रतिष्ठिताः आकाशे पृथिवी प्रतिष्ठिता तदेदद अन्नम अन्ने प्रतिष्ठितम सय एतद अन्नम अन्ने प्रतिष्ठितम वेद प्रतिष्ठति अन्नाद अन्नदो भवति महान भवति प्रजया पशुभिर ब्रह्मवर्चसेन महान कीर्त्या. अन्नम बहु कुर्वीत, पुष्कळ अन्न जमवावे. तदव्रतम, ते एक व्रत आहे. पृथ्वी वै अन्नम, पृथ्वी हे अन्नच आहे. आकाश अन्नादाः, आकाश अन्न खाणारे आहे. पृथिव्याम आकाशः प्रतिष्ठितः, आकाश पृथ्वीमध्ये स्थित आहे. आकाशे पृथ्वी प्रतिष्ठिता, पृथ्वी आकाशात स्थित आहे. तद एदत अन्नम अन्ने प्रतिष्ठितम, म्हणून अन्न अन्नात प्रतिष्ठित आहे. यह अन्नम अन्ने प्रतिष्ठितम, अन्न अन्नात स्थित आहे असं जो जाणतो तो अन्नवान होतो. प्रजा, संतती, पशुधन, ब्रह्मतेज या व्यक्तीमध्ये, कीर्तीमध्ये तो मोठा होतो. अन्नाचा संचय असावा. संग्रह ज्याला म्हणतात तो संग्रहही आमच्याकडे अति नसावा पण पुरेसा असावा. म्हणून आपल्याकडे एक असं म्हटलेलं आहे की गृहस्थानं 3 दिवसाचा विचार करावा आणि संन्याशानं 1 दिवसाचा विचार करावा. म्हणजे एक प्रकारानं माझं असलेला परिवारामधलं इतरांचं येणं जाणं हे सगळं लक्षामध्ये घेत त्या अनुषंगानं माझ्याकडे साधन सामुग्री ज्याला आपण म्हणावी ती त्या ठिकाणी असावी. म्हणून पुरेशा धान्याला अनुलक्षून त्यांनी अन्नम बहु कुर्वी, अन्न उत्तम रीतीनं, चांगल्या रीतीनं अन्ननिर्मिती व्हावी. ही अन्ननिर्मिती कोणामुळे होते? पृथ्वी आणि आकाश. आकाशातून जलवर्षाव आहे, त्यानं भूमीला सिंचन होतं आहे आणि बी टाकल्यानंतर त्यालाच अंकुर फुटत धान्याची निर्मिती होते.
म्हणून आकाश आणि पृथ्वी या दोन तत्वांचा एकमेकांशी अन्नाच्या अनुषंगानं असलेला जो संबंध तो त्यांनी या ठिकाणी दिला. जसजशी विविध विजेची उपकरणं असतात, पण विजेचा प्रवाह जसा एक आहे त्याच्या अनुषंगानं आपण त्यांचा वापर करतो. तो वापर करत असताना आम्ही असं म्हणतो की वीज वापरली गेली. याचा अर्थ काय झाला? त्या यंत्रानं वीज खाल्ली. तसं इथे अन्नाला खातं हा शब्द वारंवार जो आपल्याकडे येतो तो या अनुषंगानं इथे येतोय. अन्नाला निर्माण करतं आणि अन्नच ह्या जीवाच्या देहाच्या माध्यमातून ते ग्रहण करतं. ग्रहण केल्यानंतरच्याही त्याच्या असलेल्या उत्सर्जन क्रियेच्या अनुषंगानं पुन्हा ते त्या मातीशीच जाऊन मिळतं. हा सगळा भाग पृथ्वी आणि रिसायकलिंग. म्हणून वस्तूचं पोषण जे आहे त्या वस्तूच्या पोषणाला पृथ्वी अवलंबून आहे आणि ते निर्माण व्हायला आकाश महत्त्वाचं आहे. म्हणून एक प्रकारानं पृथ्वीमधली निर्मिती असेल, आकाशाचा तिला सपोर्ट असेल, प्राणाचा विचार असेल, जलतत्वाचा विचार असेल, ही सगळी पंचमहाभूतं एका ब्रह्मतत्वाशी निगडीत आहेत. म्हणून जो ह्या प्रत्येक ठिकाणी ब्रह्मतत्वाला अनुभवतो तो त्या ब्रह्मभावामध्येच कायम राहतो. त्याला तिथे मी वेगळं काही करतो आहे असं नाही. या देहाच्या द्वारा तो परमात्माच ते अन्न ग्रहण करतो आहे ही भावना त्याची त्या ठिकाणी निर्माण होते. इथे एक दृष्टिकोन घेतलाय की भृगू हे समजतायत की गुरु त्याला भरपूर ऊर्जा संचित कर तुझ्यामध्ये, म्हणजे तुला ब्रह्मांबद्दल शिकवता येईल. आणि तुझ्या गुरुकुलामध्ये येणाऱ्या सगळ्यांना जे काय हे ब्रह्मज्ञान घ्यायला येत आहेत त्या सगळ्यांना भरपूर अन्न पुरेल म्हणून संचित कर असं ते आहे. आपलं सरकारही नाही का आता कोरोनामध्ये किती पूर्ण जगाला अन्न पुरवलं आपल्या देशाने. म्हणजे अन्न वाया जात नाही, दुसऱ्यांना द्या हाही त्याच्यामध्ये भाग देण्याची वृत्ती तुम्ही करावं हाही भाव त्याच्यामध्ये असावा. देण्याची वृत्ती आपल्यामध्ये असायला आधी तयार होते. मग मी एवढं सगळं अन्न निर्माण केलेलं आहे, त्या अन्नाचा अतिथीच्या अनुषंगानंही मला उपयोग करता आला पाहिजे. म्हणून पुढच्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, न कंचन वसतौ प्रत्याचक्षित तदव्रतम तस्माद्यया कयाच विधवा बहुवन्नं प्राप्नुयात् अराध्यस्मा अन्नम इत्याचक्षते एतद्वै मुखतो अन्नं राद्धम् मुखतो अस्मा अन्नं राध्यते एतद्वै मध्यतो अन्नं राध्यम् मध्यतो अस्माम् अन्नं राध्यते एतद्वा अन्ते तोयम् अन्नं राध्यते अंततो अस्मा अन्नं राध्यते य एवं वेद. अन्नाचे भाग किंवा संस्कार काय आहेत तो विचार त्यांनी इथे दिला. आणि त्याचबरोबर पहिल्यांदा त्यांनी असं म्हटलं की मी जे काही माझं जीवन स्वीकारलेलं आहे ती समाजाला अनुलक्षून असलेली जी माझी बांधिलकी आहे त्या बांधिलकीला अनुलक्षून न कंचन वसतौ प्रत्यचक्षित, जो कोणी आश्रयाला की आणि वस्तीला मागतो आहे तुमच्याकडे त्याला परत पाठवू नका, हे आपले व्रत असावे. एखादा अडीअडचणीच्या काळामध्ये जर आपल्याला कोणी असं म्हणालं की मला एक रात्र वास्तव्याला द्या, तर त्याला आपण आपला आश्रय द्यावा. म्हणजेच ज्याला गरज आहे त्याला मदत करावी, हा भाग इथे आहे. आणि ज्यावेळेला नैसर्गिक आपत्ती निर्माण होतात त्यावेळेला अशा रीतीच्या आश्रयाची गरज समाजामधल्या काही घटकांना येते. मग वादळासारखा भाग असेल, महापुरासारखा भाग असेल, आपण
आश्रयाच्या अनुषंगानं जे आपल्याला शक्य आहे ते आपण करावं. तस्माद यया कयाच विधया, म्हणून कोणत्याही मार्गाने बहु अन्नम प्राप्नुयात. मग माझ्याकडे तो अतिथी आलेला आहे तेव्हा त्यालाही मला अन्न देता आलं पाहिजे. तो नुसताच बसला आणि मी त्याच्यासमोर अन्न ग्रहण करतो हेही योग्य नाही. म्हणून अन्नाचा जो संग्रह आहे, अन्न निर्मितीचा जो भाव आहे, हा बहु अन्नम प्राप्नुयात, विपुल. पण म्हटलंय ना सर की जेव्हा आपण जेवायला बसतो त्याच्या आधी अन्न शुद्धी व्हावी. हो, म्हणजे ती शुद्धी कोणाला तरी अन्न देऊन करावी करावी असं पण म्हटलेलं आहे. हो. त्याच्यासाठीच आपल्याकडे 2 भाग आहेत. एक वैश्वदेवाचा, की अग्नी हे भगवंताचं मुख आहे, ह्या भावनेनं तो वैश्वदेव दुपारी करावा पहिल्यांदा, आणि मग आपण अन्न ग्रहण पूर्वी ते करावं. चुलीवरती वगैरे असायचं चुलीवरती. ना स्वयंपाक. तर एवढासा का कण हो. होईना, ते तो ठेवून असा द्यायचं. टाकायचाच त्याच्यामध्ये. तूप असेल काही असेल. इव्हन पाणी- गाईला गाईचा गोग्रास आहे. जर कोणी अतिथी त्यावेळेला तुम्हाला असा दिसत असेल की तो येतोय आणि त्याला अपेक्षा आहे, तर त्याला ते द्या आणि मग तुम्ही अन्न ग्रहण करा. ती अन्नाची शुद्धी. अन्नाची शुद्धी आहे. म्हणजे आता आपण एकमेकांकडे जायला अतिथी, आपण रोज अतिथी बोलतो. अतिथी याचा अर्थ जो न सांगता येतो तो. म्हणून एक आपण आश्रय जिथे देणं शक्य आहे तिथे आश्रय द्यावा, आणि अन्नही त्याला असं म्हणावं की माझ्याकडे अन्न तयार आहे, तुला जर भूक असेल तर मी ते तुला देतो आहे. मग ह्या अन्नाचे 3 भाव त्यांनी पुढे दिलेले आहेत. त्याला अन्न तयार आहे, अस्मै अन्नम अरची इति आचक्षते, त्याला अन्न तयार आहे असे सांगावे. एतद्वै मुखतः अन्नम राध्यम, ते जर चांगल्या रीतीनं शिजवलेलं असेल तर अस्मै अन्नम मुखतः राध्यते, अतिथीला अन्न चांगल्या रीतीने दिले जाते. एतद अन्नम वै मध्यतः राध्यम, ते अन्न जर मध्यम प्रकारानं शिजवलेलं असेल तर ते मध्यम प्रकारानं दिलं जाईल. एतद्वा अन्नम अंततः राध्यम, कनिष्ठ प्रकारानं ते शिजवलेलं असेल तर त्या अतिथीला ते कनिष्ठ प्रकारानं दिलं जाईल. जो हे जाणतो त्याला हे फलित प्राप्त होतं. अन्नाच्या बाबतीमध्ये 3 भाग आहेत: उत्तम अन्न, मध्यम अन्न आणि निकृष्ट अन्न. उत्तम अन्न म्हणजे एक प्रकारानं आम्ही अत्यंत चांगल्या पदार्थांचा वापर त्या अन्नामध्ये केलेला आहे. उत्कृष्ट पद्धतीनं ते अन्न आम्ही तयार केलेलं आहे. किंवा सणावाराच्या दृष्टीनं आपल्याकडे जे पंचपक्वान्न आपण असा शब्द वापरतो त्या अनुषंगानं ते उत्तम प्रकारचं अन्न आहे. मध्यम प्रकारचं अन्न म्हणजे रोजच्या स्वरूपामध्ये आपल्याकडून निर्माण होणारं जे अन्न आहे, हा मध्यम स्वरूपाचा भाग आहे. आणि निकृष्ट अन्नामध्ये अन्नासाठी वापरलेले पदार्थ हे कनिष्ठ स्वरूपाचे असू शकतात. हा एक भाग त्यांचा या अन्नाच्या अनुषंगानं आहे. संस्कृतीचा विचार जो आहे तो अतिथी सेवेचा विचार आहे. म्हणून आलेल्या अतिथीला मी आश्रय देतो आहे, मी त्याला अन्नही देतो आहे, पण ते अन्न देताना जे अन्न मी ग्रहण करतो आहे ते मी त्याला द्यावं, ही भूमिका त्यांची ह्या अन्नामध्ये इथे आहे. म्हणून मी जर उत्तम अन्न शिजवलेलं असेल तर ते उत्तम अन्नच मी त्याला द्यावं माझ्या बरोबरीनं. म्हणजे तो अतिथीही माझ्याच बरोबरीचा आहे, ही भावना त्यांना या ठिकाणी नमूद करायची आहे. आणि त्याच अनुषंगानं जे अन्न आपण केलेलं आहे ते सगळ्यांनी वाटावं, सगळ्यांनी त्याचा उपभोग घ्यावा, ही भूमिका त्यांच्यामध्ये आहे. एक अर्थ या परमात्म तत्वाच्या अनुषंगानं अन्नामध्ये असा येतो की आपण जे अन्न तयार करतो आहोत त्या अन्नाला अनुलक्षून मी जर ब्रह्मतत्वाचाच विचार सातत्यानं करतो आहे, ते अन्न निर्माण करतानाही ब्रह्मतत्वाचा भाग घेतो आहे, तर ते जे अन्न आहे हे उत्तम अन्न
म्हणजे एक प्रकारानं माझ्यामधल्या ज्ञानाला विकसित करणारा भाव आहे. म्हणून स्वामी अखंडानंदांनी गोपी गीतामधल्या प्रवचनांमध्ये असं नमूद केलेलं आहे की गोपींना एवढं भगवंतानं रासलीलेच्या निमित्तानं का बरं सर्वस्व दिलं किंवा तो परमानंदाचा भाव का दिला. तर ते असं म्हणाले की जो कोणी वर्षभर केवळ दूध भातावरती राहील त्याची वृत्तीच एवढी सात्विक होऊन जाईल की त्या वर्षभरानंतरच्या अनुभूतीमध्ये त्याला प्रत्यक्ष भगवत तत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. इतकी ब्रह्मप्रक्रिया जी म्हटलेली आहे ते. म्हणून अन्नाच्या अनुषंगानं ज्ञानाचा भाव आहे, अन्नाच्या अनुषंगानं उपासनेचा भाग आहे. आणि अन्नामध्ये जर आम्ही सामान्य स्वरूपामध्ये बघणार असू तर एक प्रकारानं कामनांचा विचार, अपेक्षांचा विचार लौकिक अर्थानं आमच्या समोर आहे. म्हणून अन्न आपल्यासमोर नेहमी असंच असायला हवं आहे की ज्या अन्नानं माझ्यामध्ये समाधानाचा, तृप्ततेचा भाव येईल. माझ्या कामना ह्या क्षीण होत जातील आणि माझ्यातला सत्वगुण जो आहे हा सत्वगुण वाढत जाईल. म्हणून आपली पाकक्रिया जी आहे ती पाकक्रिया सुद्धा गीतेनं म्हटल्याप्रमाणे ती त्रिगुणात्मकतेशी निगडीत आहे. ती पाकक्रिया करताना जर माझ्यामध्ये जो भाव असेल, जो गुणांचा विकास झालेला असेल तो गुण त्या अन्नामध्ये प्रक्षेपित होतो. म्हणून अन्नाच्या निर्मितीतही ब्रह्मचिंतनाचा भाव हा या अन्नाच्या अनुषंगानं उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ या अनुषंगानं त्यांनी दिलेला आहे. बंद करून नाही तसं की मामालाही नाही गरम होत. म्हणून अन्न जे आहे हे अन्न आपल्यावरती फार मोठा परिणाम करतं. एक त्याच्यामध्ये प्रेमाचा आणि औदार्याचा भाग जर असेल तर त्या अन्न निर्मितीचा किंवा त्या अन्नाचा संस्कार तुम्हाला त्या अनुषंगानं मिळेल. अत्यंत नाईलाजानं मी करतो अशा भावानं मी जर अन्न निर्मितीकडे वळलेलो असेल तर तुमच्यामध्ये तीच वृत्ती त्या अनुषंगानं विकसित होते. म्हणून 7व्या अनुवाकापासून या 10व्या अनुवाकामधल्या पहिल्या मंत्रापर्यंत त्यांनी पूर्णपणाचा अन्नाचाच विचार केलेला आहे. आणि तो अन्नाचा विचार करत असताना त्यांनी अन्नाची निंदा नको, अन्नाचा त्याग नको, अन्न संग्रह चांगल्या रीतीनं असावा, अतिथीला आम्ही परत पाठवू नये आणि अतिथीलाही आम्ही अन्न द्यावं हा भाव आपल्यासमोर भृगूंनी ठेवलेला आहे. म्हणून सत्पुरुषांच्या स्थानावरती किंवा जिथे आध्यात्मिक वातावरण सातत्यानं अखंड 24 तास आहे तिथे जे जे आपण काही अन्न ग्रहण करतो प्रसाद रूपाच्या भावनेनं तिथे तुम्हाला एक प्रकारची सात्विकताच अनुभवायला येते. साधा आमटी भातच असतो किंवा हातावर दिलेला एखादा प्रसाद असेल पण त्या वातावरणामधून आम्हाला ते घेतल्यानंतर एक प्रसन्नतेचा अनुभव हा त्या ठिकाणी येतो. म्हणून मला जे ब्रह्मचिंतन करायचं आहे त्या ब्रह्मचिंतनाला माझी वृत्तीही तेवढीच सात्विक असणं महत्त्वाची आहे. आणि त्या सात्विक वृत्तीला अनुसरूनच त्यांनी या ठिकाणी ह्या पंचमहाभूतांच्या माध्यमाचा विचार या ठिकाणी केला. म्हणून आकाश सर्वाधार आहे आणि आकाशाचाच आधार या समग्र विश्वाला त्या ठिकाणी असल्या कारणानं आकाशाच्या अनुषंगानं असलेली जी कृतज्ञता म्हणून आकाशाचा विचार त्या ठिकाणी आला. महद रूपानं पुढेही त्यांनी तो विचार घेतलेला आहे. दुसऱ्या मंत्रामध्ये क्षेम इति वाची योगक्षेमं वाची योगक्षेम इति प्राणापानयोः कर्मेति हस्तयोः गतिरिति पादयोः
विमुक्तरीतिपायौ इति मानुषीः समाज्ञाः ब्रह्म वाचिक्षेम इति ब्रह्म वाणीमध्ये क्षेम असते. प्राणापानयो योगक्षेम इति प्राण आणि अपान वायूमध्ये योग आणि क्षेम म्हणून असते. हस्तयोः कर्म इति हातामध्ये कर्म म्हणून, पादयोः गतिः इति पायामध्ये गती म्हणून, पायौ विमुक्ती इति गुदद्वारात विसर्जनाच्या अनुषंगानं, मानुषी समाज्ञा इति मानवाच्या बाबतीत चिंतन म्हणून असते. परब्रह्मतत्व माझ्या देहामध्ये मी कशा रीतीनं बघावं आणि ते कशा रीतीनं परिणाम करतं यासाठी या मंत्रामध्ये त्यांनी कर्मेंद्रियांचा, ज्ञानेंद्रियांचा विचार आमच्या समोर दिला. मी जी अन्नाची उपासना करतो आहे, अन्नाला अनुलक्षून जो विचार मी करतो आहे, त्यामध्ये त्या अन्नाच्या उपासनेमधून पहिल्यांदा काय होतं? वाणीमध्ये क्षेम असते. क्षेम याचा अर्थ पोषण. तुमचा असलेला पोषणाचा भाग, संवर्धनाचा भाग योगक्षेमं वहम. म्हणून क्षेमाचा विचार पोषणाच्या अनुषंगानं आहे. मग वाणीचं कार्य काय आहे? वाणीचं कार्य बोलणं आहे. म्हणून माझ्या बोलण्यामधून मी प्रेम निर्माण करावं, आत्मीयता निर्माण करावी, हा मधुर बोलणारा भाव अन्नाच्याच अनुषंगानं वाणीमध्ये येतो. म्हणून वाणीचं क्षेम, तिचं पोषण अन्नाशी निगडित आहे. प्राणापानयो योगक्षेम इति प्राण आणि अपान वायूमध्ये योग आणि क्षेम आहे. म्हणजे मी जो श्वास घेतो आहे आणि श्वास सोडतो आहे किंवा शरीराच्या अनुषंगानं असलेला अपानाचा विचार, हे सगळं प्राण अपानाच्या अनुषंगानं येत आहे. योगामध्ये जे नाही ते मिळवणं याला योग म्हटलेलं आहे. आणि क्षेम म्हणजे जे मी मिळवलेलं आहे ते मी सांभाळायचं आहे, त्याला संवर्धित करायचं आहे, त्याचं जतन करायचं आहे. हा योग आणि क्षेमाचा भाव आहे. म्हणून योगक्षेमं वहाम्यहम भगवंतानं जे म्हटलं अर्जुनाला, ते या अर्थानं म्हटलं की जे तुला मिळत नाही ते मिळवण्याची तुझी इच्छा किंवा मुमुक्षुता लक्षात घेतल्यानंतर तू जे प्राप्त करतो आहे आनंदाच्या, समाधानाच्या अनुषंगानं, त्याचा सांभाळ करणारा भाव तुझ्यामध्ये मी निर्माण करतो किंवा तुला तशा रीतीची सशक्तता मी देतो. म्हणून अन्नाचं पचन होण्यामध्ये आम्हाला ह्या वायूचा विचार आहे, पंचप्राणांचा विचार आहे. हस्तयोः कर्म इति हाताची भूमिका कर्माची आहे. जे जे कर्म मी करतो ते सगळी कर्म हाताच्या अनुषंगानं आहेत आणि पायाच्या अनुषंगानं गतिरिती पादयोः. माझी पायामधली गती ही सुद्धा ब्रह्मतत्वाशी निगडित आहे. कर्म करतानाही मी भगवत भावानंच मी कर्म करावं. आणि शेवटी म्हटलंय विमुक्तिरीती पायौ. आणि आपली उत्सर्जन क्रिया जी काही आहे, ही उत्सर्जन क्रिया सुद्धा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर शरीरामध्ये जे जे मी ग्रहण केलेलं आहे त्याचं जर उत्सर्जन माझ्याकडून योग्य रीतीनं वेळेवरती होऊ शकलं नाही तर त्याचे वेगळे परिणाम शरीरावरती होतात. म्हणून शरीराच्या उत्सर्जनाचा भागही तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणून पायानंतर ते उत्सर्जन क्रिया आले. विज्ञानही आज आम्हाला असं म्हणतं, जेवढं वॉकिंग आमचं होईल तेवढी पचनक्रिया आणि उत्सर्जन क्रिया इथल्या यंत्रणेला एक प्रकारचा एक्झरसाइज होतो आणि त्या क्रिया सुलभ होत जातात. म्हणून केवळ अध्यात्म मार्गाच्याही अनुषंगानं आहे असं नाही. जरी ते उपनिषदामधून आलं तरी भृगूंना इथे सामान्य माणसाच्या जीवनातही त्यानं आपल्या देहाकडे कशा रीतीनं बघावं हा विचार ह्या सगळ्या इंद्रियांच्या अनुषंगानं आमच्याकडे आहे. एक प्रकारानं माझी समग्र धारणा ही ब्रह्मतत्वाशी निगडीत अशा स्वरूपामध्ये असायला हवी आहे.
आणि ही भूमिका ज्या वेळेला मी घेतो त्याच वेळेला पुढे जे येतं ते पंचमहाभूतांच्या अनुषंगाने येतं. कारण मी जर उत्तम राहिलो तर विश्वामध्ये मी चांगलं काम करू शकतो आणि विश्वात चांगलं काम झालं तर विश्वाच्याही भरणपोषणाचा विचार, त्याच्या संवर्धनाचा विचार हा त्या अनुषंगानं येतो. म्हणून पुढच्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं, अथ दैवीही तृप्तिरिती वृष्टी, बलमिती विद्युती, यश इति पशुषु, ज्योतिरिति नक्षत्रेषु, प्रजाति स्मृतम आनंदम इत्युपस्थे सर्वमित्यम आकाशे. अथ दैवीही दैविक चिंतनाच्या अनुषंगानं ते म्हणत आहेत, वृष्टो तृप्तीही इति, पर्जन्यात समाधान म्हणून, विद्युती बलम विजेमध्ये बल म्हणून, पशुषु यश इति पशुधनामध्ये यश म्हणून, नक्षत्रेषु ज्योतिही नक्षत्रांमध्ये ज्योती तेज म्हणून, आणि उपस्थे प्रजातीही अमृतम आनंदम जननेंद्रियांमध्ये प्रजोत्पादनाचा आनंद म्हणून, आकाशे सर्वमिती आकाशाच्या ठिकाणी सर्व काही म्हणून. हा विचार ब्रह्मतत्वाच्या अनुषंगानं त्यांनी इथे पुन्हा दिला. इथे घेताना त्यांनी पावसाला पहिल्यांदा विचारामध्ये घेतलं. तृप्तिरिती वृष्टी, येणारा जो पर्जन्य आहे हा पर्जन्य तृप्तीचा म्हणजे समाधानाचा असावा, पुरेसा पर्जन्य असावा, आवश्यक तेवढा पर्जन्य असावा. आज आपण बघतो संपूर्ण निसर्ग बदललेला आम्हाला अनुभवाला येतो आहे. एक सुरुवातीला तो अजिबात पडत नाही आणि एकदा पडायला लागल्यानंतर ते नुकसान होईल इतपत तो पडतो. म्हणून पर्जन्यही समाधान देईल अशा रीतीनं आम्हाला ते असावं. कारण जर पर्जन्य पुरेशा प्रमाणामध्ये पडलं, योग्य रीतीनं पडलं तर जलसंवर्धनही होतं आणि अन्ननिर्मितीलाही ते पोषक राहतं. पशुधनाचा विचार कृषीप्रधान देशामध्ये प्रामुख्यानं आहे. म्हणून जेवढं पशुधन आमच्यामध्ये निर्माण होईल तेवढाच शेतीच्या विकासालाही त्याचं साह्य होईल. आणि एक विचार विद्यानंदांनी दिलेला आहे की पशुमधले गुण आमच्यामध्ये यायला हवेत. पशुच्या ठिकाणी असलेलं धैर्य, त्याच्या ठिकाणी असलेलं साहस किंवा सामर्थ्य, ती चिकाटी ही व्यक्तीच्या जीवनातही असायला हवी आहे. विजेचा विचार करताना त्यांनी बलमिती विद्युती, कार्य करणारी जी शक्ती आहे ती या विश्वातही आहे आणि शरीरातही तेजाच्या रूपानं आहे. म्हणून विद्युत शक्तीच्या अनुषंगानं आम्ही बलसंपन्न होतो. माझ्यामध्ये जर बलसंपन्नता असेल, तेजस्विता असेल तरच मी कार्य करू शकतो. अशक्तपणा व्यक्तीला आला की तिच्यातलं तेज कमी होतं, तिच्यातलं बल कमी होतं, ती कार्य करू शकत नाही. आणि ज्योतिरिती नक्षत्रवेषु, नक्षत्रांचं तेज, नक्षत्रांचं तेज जे आहे हे एक प्रकारानं वनस्पतींनाही उपयुक्त होतं. आकाशामध्ये चंद्र एक वेळ काही वेळेला काहीसा ढगाळला गेला तरी नक्षत्रांचा प्रकाश अल्प प्रमाणामध्ये का होईना आम्हाला रात्रीच्या वेळेला अनुभवाला येतो. आणि नक्षत्रांच्या अनुषंगानं दुसरा एक विचार ज्योतिषानं जो दिला तो असा आहे की 27 नक्षत्र आणि त्या प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण हे 108 होतात. आणि विश्वामधली पहिली जी मूलतत्व आहेत सुरुवातीला, नंतर त्याच्यामध्ये परत मला चरण म्हणजे काय? नक्षत्रांचे चरण पार्ट पाठ पार्ट पार्ट भाग 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 प्रत्येक नक्षत्राचे त्यांनी 4 भाग केलेले त्यांच्या अभ्यासाच्या. चरण याचा अर्थ मला कधी कळला नव्हता. हां, तर 27 गुणिले 4 जर आपण म्हटले तर ते 108 होतात. म्हणून विश्वातली पहिली मूलद्रव्य जी होती ही 108 होती. आज विज्ञान अजून त्याच्या अंगानं पुढे त्याचा विचार मांडत आहे. म्हणून त्याच 108 असलेल्या गुणांचा विचार, त्या कल्पनेचा विचार
हा व्यक्तीच्याही जीवनामध्ये येतो. म्हणून आपली जपाची माळ जी आहे ती 108 मण्यांची माळ आहे. माझं नातं मी विश्वाशी जोडण्याचा प्रयत्न करतो, हा भाव त्या ठिकाणी आहे. आणि नक्षत्राचा विचार दक्षिणेकडे जर आपण गेलो तर दक्षिणेमधल्या अनेक मंदिरांमध्ये तुम्ही जर पूजा अर्चा सांगण्याच्या दृष्टीनं तिथे बसलात तर ते म्हणतात तुमचं जन्म नक्षत्र सांगा. जे केवळ तुमचं नाव किंवा तुम्हाला माहीत असलेली रास एवढं नाही, ते म्हणतात नक्षत्र बऱ्याच वेळेला ते विचारतात. म्हणजे नक्षत्रांचाही मानवी जीवनावरचा असलेला परिणाम इथे भृगूंना द्यायचा आहे. आणि मग ते म्हणाले प्रजारितीर अमृतम आनंदम इत्युपस्थे. आमची जी जननेंद्रिय आहेत प्रजोत्पादनाच्या अनुषंगानं कार्य करणारी, तीही आम्हाला आनंदाची भावना निर्माण करतात. हे सगळं कुठे आहे? सर्वमित्यम आकाशे. आकाशालाच अनुलक्षून हे सगळं व्यक्त होत आहे. आकाशाच्या गुणाला अनुलक्षून ते या ठिकाणी येत आहे. म्हणून पुढे त्यांनी असं म्हटलं, पुढच्या 4थ्या आणि 5व्या मंत्रांमध्ये एकत्रित स्वरूपामध्ये त्याचा विचार येतो आहे. तत्प्रतिष्ठेत उपासित प्रतिष्ठावान भवति तन्महन इत्युपासित महान भवति तन्मन इत्युपासित मानवान भवति. तत्प्रतिष्ठा इति उपासित. अधिष्ठान म्हणून त्या ब्रह्माचे चिंतन करा. प्रतिष्ठावान भवती, तो अधिष्ठान असलेला असा होतो. तत् महा इति उपासित, त्याचे मोह म्हणून चिंतन करा. महान भवती, तुम्ही तो महान होतो. तन मनम मनहा इति उपासित, मन म्हणून त्याचं चिंतन करा. तद मानवान भवती, तो मानवान होतो. तत् नमः इति उपासित, ते नमस्कार करण्याला योग्य होतात. अस्मैहि कामान नम्यन्ते, सर्व कामना त्याला नमन करतात. तद ब्रह्मेत उपासित, त्याने ब्रह्म म्हणूनच चिंतन करावे. त्या चिंतनामधून ब्रह्मवान भवती तद ब्रह्माणाः परिस्मरम इत्युपासित. ब्रह्माचा नाशकारक भागावर चिंतन करावं. द्विषन्तः सपत्न्याः परिएनं म्रियन्ते, त्याचा द्वेष करणारे शत्रू त्याच्या भोवती मरून पडतात. ये अप्रियाः भातृव्याः परी, जे कोणी त्याचे अप्रिय असे शत्रू असतील तेही मरतील. ब्रह्माच्या अनुषंगानं आम्ही मनाला विकसित करतो. आमच्यामध्ये नमनाचा भाव येतो आणि सर्वत्र ब्रह्मभावाचा विचार ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपोआप जे अयोग्य आहे तेही आमचं बाजूला पडतं. ही संपूर्ण भूमिका या मंत्रामध्ये भृगूनं ठेवलेली आहे. जसजशी आपल्यामध्ये एकाग्रता चिंतनाच्या अनुषंगानं येत जाते तितके आम्ही भगवंताच्या परमात्म तत्वाच्या जवळ जातो. म्हणून वृत्तीचं चिंतन जे आहे ती वृत्ती म्हणजेच माझा स्वभाव. हा जो माझा स्वभाव आहे त्या स्वभावाला आचरणाच्या अनुषंगानं वर्तनाच्या अनुषंगानं मी व्यक्त करतो. म्हणून माझ्या वृत्तीलाच मी मुळात बेस ज्याला म्हणावा आधार जो आहे तत्प्रतिष्ठा इति उपासित, त्या ब्रह्माचंच अधिष्ठान मी घ्यावं, त्याच्याच चिंतनाचा भाग मी घ्यावा. आणि एकदा मी त्या ब्रह्मतत्वचिंतनाचा आधार घेतला की आपोआप मला ती भूमिका माझ्यामध्ये तयार होत जाते. म्हणून इथे त्यांनी आकाश हा विचार भूमिकेमध्ये घेतलेला आहे. आकाशाच्या अनुषंगानं एक प्रकारची व्यापकता आमच्यामध्ये येते आणि आकाशामधनंच हळूहळू पंचमहाभूतांचा विचार येतो. म्हणून एक आकाशतत्व माझ्यासमोर मला स्पष्ट करता आलं, ते अनुभवता आलं की बाकीच्याही पंचमहाभूतांना मी त्या अनुषंगानं अनुभवत जातो. म्हणून आकाशाचा भाव अधिष्ठानाच्या रूपानं ब्रह्मतत्वाशी निगडित होतो. तत् महा इति उपासित,
त्याचं म्हणजेच महत्त्वाच्या अनुषंगानं आम्ही चिंतन करावं. म्हणजे मी केवळ माझ्यापुरता विचार न करताना माझ्या संकुचितपणालाही मी आता बाजूला करावं आणि मी व्यापक करावं. मी चिंतनानं, ध्यानानं, ओंकाराच्या उपासनेनं माझ्यामध्ये परमात्म तत्व जेवढं मी अनुभवतो आहे तसंच मी त्या परमात्म तत्वाला माझ्या बाहेरच्या विश्वामध्येही अनुभवण्याचा अभ्यास करायचा आहे. तिथेही मी त्या ओंकाराला अनुभवायचं आहे. त्यावेळेला मी खऱ्या अर्थानं महत होईन. आणि म्हणून महत झालो की आपोआप महानत्वाचा भाव त्या ठिकाणी येतो. मग हे महत्त्व कोणामुळे माझ्याकडे येईल? तर महत्त्वाची भूमिका मनाच्या अनुषंगानं येईल. म्हणून पुढे त्यांनी म्हटलं तत् मनाः इति उपासित. मन मी माझं सुयोग्य करावं. मनाला मी संकुचित कोशामधून, मीपणामधून बाजूला काढावं आणि मनालाही मी व्यापक करावं. मनाला मी व्यापक करणं म्हणजेच मनामधल्या अनेक विचारांना दृश्याच्या अनुषंगानं मी बाजूला करणं आहे. किंबहुना मनाचं खरं मोठेपण जर कुठे असेल तर ते विचार शून्य होणाऱ्या अवस्थेमध्ये आहे. म्हणून विचारशून्य अवस्था हीच खऱ्या अर्थानं जर मला आनंदाकडे नेत असेल तर मन म्हणून मी त्याचं चिंतन करणं म्हणजेच मी मला स्वतःला व्यापक करणं आहे. आणि ते व्यापक केल्यानंतर तद मानवान भवती. मी आपोआप महान होतो. मी मानवतेच्या अनुषंगानं विचारामध्ये येतो आणि मग तत् नमः इति उपासित. नमस्कार रूपानं माझी उपासना असावी किंवा त्या ब्रह्मतत्वाकडे मी नमनाच्या विनम्रतेच्या भावनेनं बघावं. म्हणून तुकारामांचे शब्द आहे, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचते. लव्हाळी त्या पाण्याच्या झोताबरोबर स्वतःला वाकवून घेतात. ती त्या पाण्याबरोबर वाहिली जात नाही. वृक्ष मात्र ते मोठे असले तरीही वाहिले जातात. म्हणून माझ्या मनाला जेवढं मी विनम्र करेन, नम्र करेन तेवढी नमस्काराची भावना, योग्यतेची भावना येते. आणि मग अस्मै कामाः नमन्ते. सगळ्याच कामना त्याच्यासमोर नमन करतात. याचा अर्थ त्याच्यामध्ये ती एक भावना येते. ज्याला जे हवं आहे ते उपभोगण्याची वृत्ती असते. अर्थात तो या सगळ्यांपासून मुळातच अलिप्त असतो. म्हणून तो कुठल्याच लौकिक उपभोगांकडे वळत नाही. ब्रह्मवान भवती. तो जीवनामध्ये श्रेष्ठ होतो. जेवढा म्हणून आम्ही ब्रह्मचिंतन करतो, आत्मचिंतन करतो तेवढी श्रेष्ठत्वाची भावना जीवनामध्ये तयार होत जाते. आणि अशा रीतीनं तद्ब्रह्मणाः परिमराः इति उपासित. म्हणून ब्रह्माच्या नाशकारक भागावरती चिंतन करावं म्हणजेच कालरूपाचं चिंतन, सर्वनाशक वृत्तीचं चिंतन ज्याला म्हणता येईल तो भावही त्या ठिकाणी आहे. माझ्यासमोर कोणीही शत्रू नाही, माझ्यासमोर कोणीही अप्रिय नाही, ही भावना आमच्यामध्ये येईल. इथे शेवटचा हा जो चरण आहे या मंत्रामध्ये, 5व्या मंत्राला अनुलक्षून, पर्येण म्रियन्ते द्विषन्ताः सपत्न्याः पर्ये अप्रिया भातृव्याः. म्हणजे त्याचा द्वेष करणारे शत्रू त्याच्या भोवती मरून पडतात किंवा त्याचं अप्रिय असे शत्रू असतील तेही मरतात. म्हणजे एक प्रकारानं इथे कोणी आपल्यासमोर मरतं असं नाही, तर शत्रुत्वाची माझ्यातलीच भावना मी काढून टाकल्यानंतर मग त्यालाही शत्रुत्व करायला काही मिळत नाही. मीच शत्रुत्व करतो, मी वाद घालतो म्हणून समोरचा माझ्याकडे वाद घालतोय. पण मीच वादाच्या बाबतीमध्ये जर गप्प राहिलो त्याला वादाला काही कारण मिळत नाही. मी त्याच्याविषयी मैत्रीचा भाव निर्माण केल्यानंतर त्याला शत्रुत्वाची जागा शिल्लक राहत नाही. म्हणून शत्रुत्व संपणं ही भूमिका या वाक्याच्या अंतरंगामध्ये खऱ्या अर्थानं आहे. इतरांचा विरोध आपोआप त्या ठिकाणी कमी होऊन जातो.
आणि असा हा जो पुरुष आहे, हा पुरुष 6व्या मंत्रामध्ये त्यांनी शेवटी दिलेला आहे. स यश्चायं पुरुषे यश्चासा वा आदित्ये स एकः स य एवं वित् अस्मान् लोकात् प्रेत्य एतत् अन्नमयम् आत्मानम् उपसंक्रम्य एतं प्राणमयात् उपसंक्रम्य एतं मनोमय आत्मानम् उपसंक्रस्य एतं विज्ञानमय आत्मानम् उपसंक्रम्य एतत् आनंदमय आत्माम् उपसंक्रम्य इमान् लोकान् कामान्ने कामरूप्यन्नुसंचरन् एतत् सामगायन् नास्ते. ते पुढच्या मंत्रामध्ये येत आहेत. इथे ब्रेकअप खूप वेगळा हो. इथे पण वेगळं आहे. खूप वेगळा घेतलाय. स यश्चाय सहा या अयम पुरुषे, हे परमात्म तत्व मानवाच्या ठिकाणी ज्या वेळेला तयार होतं किंवा ती अवस्था त्याला येते, या सहा च असौ आदित्ये, जे या सूर्याच्याही ठिकाणी असते, सहा एकहा, ते एकच आहे. सहा य एवं विद, जो कोणी असे जाणतो. एक प्रकारानं माझ्यामध्ये ब्रह्मतत्वाची अनुभूती आल्यानंतर जे ब्रह्मतत्व माझ्यामध्ये आहे तेच प्रकाश देणाऱ्या सूर्याच्याही ठिकाणी आहे. म्हणजेच आदित्याच्या अनुषंगानं माझ्यातही ब्रह्मतत्वाची ऊर्जा, तेज आणि प्रकाश ही त्या ठिकाणी आहे. म्हणून तो सूर्य जसा प्रकाशमान त्या ब्रह्मतत्वाच्या अनुषंगानं कार्य करतो आहे, तसाच मीही ब्रह्मतत्वाच्या अनुषंगानं कार्य करतो. म्हणून हे दोघंही एकाच पातळीवरती आहे. ज्याला व्यापक दृष्टी म्हणावी तो भाव त्यांनी सूर्याच्या रूपकामधून आपल्यासमोर घेतलेला आहे. आणि मग ज्या वेळेला अशा अवस्थेतूनही मी स्वतःला जे उत्क्रांत करतो आहे किंवा आत्ताच्या देहाला सोडून नवा देह जरी मी धारण करत असलो तरीसुद्धा हा लोक सोडून गेल्यानंतर अस्माद लोकान प्रेत्य, हा लोक सोडून गेल्यानंतर एतम अन्नमयम आत्मानम उपसंक्रम्य, पुन्हा तो अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोशाच्या अनुषंगानं पुढे सुद्धा तो प्राप्ती करून घेऊ शकतो. जे केवळ याच जन्मापुरता हा विचार आहे असं नाही. मला जर पुढला जन्म प्राप्त झाला तर आत्ताच्या असलेल्या मी मिळवलेल्या साधनेतून पुन्हा मी ह्या सगळ्यांच्या मधून स्वतःला उत्क्रांत करत ब्रह्मरूपापर्यंत जातो. आणि मग त्या ब्रह्मरूपाला गेल्यानंतर कामन्ने कामरूपी, त्याला आवडेल ते खाणारा, हवं ते रूप घेणारा, इमान लोकान अनुसंचरण, या पृथ्वी तलावरती तो व्यवहार करतो. एतत् सामगायनम असते, हेच सामाचे म्हणजे आनंदाचे गाणं आहे. दोन्ही भाव इथे ऋषींना अभिप्रेत आहेत. एक, आत्ताचा देह सोडल्यानंतरही पुन्हा मी त्याच मार्गानं पुढे जात असतो. आणि दुसरा भाव त्यांचा आहे की आत्ताच्याही अवस्थेमध्ये मी एकदा ब्रह्मतत्व अनुभवल्यानंतर एकेका कोशाला मी उत्क्रांत करत आलेलो आहे, त्याचं संक्रमण करत आलेलो आहे. त्यामुळे ही आनंदाची अनुभूती मला जी आता प्राप्त झालेली आहे त्याच्यामधून मी मुक्तपणानं या विश्वामध्ये वावरतो. मला आनंदाचीच एक अनुभूती ज्याला म्हणता येईल, ती आनंदाची अनुभूती मी त्या ठिकाणी घेतो. म्हणून विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्यांनी याच चिंतनाला अनुलक्षून असं म्हटलेलं आहे, बाह्ये निरुद्धे मनस प्रसन्नता मनप्रसादे परमात्म दर्शनम. आम्ही जर बाहेरच्या दृश्याला पूर्णपणानं बद्ध केलं, त्याला थांबवलं आणि मनाच्या प्रसन्नतेकडे आम्ही वळलो तर त्या मनाच्या प्रसन्नतेमधूनच परमात्म दर्शनाचा अनुभव आम्हाला येतो.
म्हणून आपण आनंदी एकदा राहिलो आणि आनंदच सातत्यानं निर्माण करत गेलो की त्या आनंदाला अनुलक्षून आमच्यामध्ये संतांनी म्हटल्याप्रमाणे ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी. आम्हाला आमच्या देहाची सुद्धा शुद्धी राहत नाही. जिथे कुठे मी असेन तिथे मी आनंदच अनुभवत राहतो. ही भूमिका त्यांनी आनंदी पुरुषाची म्हणा किंवा ब्रह्मानंदी पूर्णपणानं मग्न झालेल्या साधकाची वृत्ती किंवा त्याचा व्यवहार कसा आहे त्या अनुषंगानं मांडलेली आहे. आणि मग तो जो त्याचा आनंद आहे तो त्याचा आनंद तो व्यक्त करत असताना त्यांनी ह्या शेवटच्या मंत्रामध्ये हाबू हाबू अहम अन्नम अहम अन्नम अहम अन्नम अहम अन्नादो अहम अन्नादो अहम अन्नदाह अहम श्लोककृदहम श्लोककृदहं श्लोककृत अहम अस्मि प्रथमजाऋतस्य पूर्वदेवेभ्यो अमृतस्य नाभाये यो मा ददाति स ईदेव मावाह अहम अन्नम अन्नम अम्मि अहम विश्वं भुवनं भवाम सुवर्णज्योतिः य एवं वेद इत्युपनिषत्. आनंदाची एक अवस्था तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर तो आनंद तुम्ही फक्त अनुभवता. तुम्हाला तो जर व्यक्त करायचा म्हणाल तर तुम्हाला तो व्यक्त करता येत नाही. त्या आनंदाला शब्दही तुमच्याजवळ नाहीत. म्हणून हाबू 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 हा जो भाव त्यांनी इथे दिला म्हणजे ओहो, अरे रे, वा या अर्थानं जे आपण बोलतो तो भाव त्यांचा त्या आनंदाच्या अनुषंगानं आहे. आणि ह्या सगळ्यांचा विचार ज्या अन्नामधून आला त्याच अन्नाकडे भृगू शेवटी त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये आलेला आहे की हे सगळं मला कुठून मिळालं? अन्नामुळे मिळालं. मी उत्तम अन्न ग्रहण केलं, मी उत्तम अन्नाचा उपभोग घेतला, म्हणून त्याच्यातून या अन्नापर्यंतच्या अनुषंगानं मी आनंदापर्यंत आलो. म्हणूनच मी या श्लोकाचा म्हणजे माझ्या विचारांचा आत्मप्रचितीच्या बोलांचा मीच करता आहे, मीच तो श्लोक होतो आहे, मीच सत्ततत्वापासून आलेलो आहे. हिरण्यगर्भ जो परवा तुम्ही शब्द वापरला ती अवस्था, मी कुठून आलेलो आहे? मी माझं स्वरूप हिरण्यगर्भाशी निगडीत आहे. अशा रीतीची ही सगळी अवस्था तो एका अन्नाशी पुन्हा निगडीत करतो. आणि म्हणून सुवर्ण ज्योतिही, सूर्यज्योतीसारखा मी तेजस्वी आहे, मी प्रकाशमान आहे, हा भाव त्याच्यामध्ये येतो. हा विचार या उपनिषदानं दिला. आणि शेवटी इथे त्यांनी इत्युपनिषद, भृगू असं म्हणाले की इतकं मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं, आता नव्यानं मला काही सांगायचं नाही आहे. म्हणून त्यांनी इति हा शब्द वापरत आपल्या चिंतनाला त्यांनी या ठिकाणी पूर्णविराम दिलेला आहे. म्हणून आम्ही जे जे म्हणून काही जीवनामध्ये आत्मसात करतो आहोत ते मुळात आमच्या मूळ अन्नाशी निगडीत आहे. त्या अन्नाकडे मी बघावं हा विचार ह्या उपनिषदानं दिलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी आनंदाचीही मीमांसा आपल्या समोर केलेली आहे. सत्य आणि ऋतचा विचारही त्यांनी पुन्हा आपल्या समोर ठेवलेला आहे. म्हणून साक्षात्कारानंतर म्हणा, ब्रह्मतत्वाच्या अनुभूतीनंतर म्हणा, येणाऱ्या सगळ्या अवस्थेंचा विचार, अद्वैताची बैठक ही या उपनिषदानं आमच्या समोर ठेवलेली आहे. आणि एक प्रकारानं पुन्हा शेवटी परंपरेप्रमाणे त्यांचे 2 शांतिमंत्र इथे येतात. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहि तेजस्विनावधितमस्तु मां विद्विषावहि. आणि ओम शन्नो मित्रः शं वरुणो हाही सुरुवातीच्या पहिल्या शिक्षावल्लीमधला शांतिपाठ तोही त्यांनी त्या ठिकाणी घेतला. आणि या उपनिषदाला त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. म्हणून जीवाची निर्मिती ज्या अन्नाच्या आधारानं होते
जीव ज्या अन्नाशी निगडीत होतो आणि शेवटी ज्या भूमीशी अन्नाशीच तो समर्पित होतो, त्या अन्न या विचाराला केंद्रीभूत करत पंचकोशांचा आणि आनंदाचा विचार या उपनिषदानं आपल्या समोर ठेवलेला आहे. हरिओम. अन्नमय कोशाचा एवढा विचार कुठेच नाही. वाचण्यात आलेला नाही. महत्व त्याचं है ना. आणि त्याला म्हणजे शरीरा किंवा भौतिकतेला असं नगण्य समजू नये. नाही 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 त्याचे प्रत्येक खूप आता महत्व त्यांनी आहे. सांगितलं ना, असं. ही चैतन्य प्रत्येक कणाकणामध्ये आहे. मध्ये तर ही झाडं सुद्धा ही भारतात आहे, त्या मातीत नव्हतं. त्याला आपण निर्जीव म्हणतो, पण ते निर्जीव त्याच्यात नाहीये. विद्यानंदांनी अजून एक हे केलंय की तुम्ही सगळ्यात श्रेष्ठ अशा आनंदमय कोशापर्यंत पोहोचलात तरी त्याचा अनुभव घेण्यासाठी अन्नमय कोशाचाच तोच नाही, तो बेस आहे. हे असं ते माध्यम म्हणून एनर्जीचं अन्नमय कोशच आहे. संक्रमण होत असतं. संक्रमण. हे आता झाडातून आपल्याकडे, आपल्याकडून आणखी काही प्राण्यांच्याकडे, पुन्हा ते मातीमध्येच जातं ना. पंचमहाभूतातच ते पुन्हा विलीन होतं, पुन्हा तिचं त्याचं रिसायकलिंग चैतन्याचं होत असतं. हा विचार म्हणजे आधुनिक शास्त्रामध्ये नाहीच आहे. फक्त निर्जीव आणि सजीव ह्याच्या पुरतच ते मर्यादित आहे, पण निर्जीवामध्ये पण सजीवच आहे. ओंकार म्हणे. उद्या कुठला घ्यायचंय?